हार झाली बैलांची तर लगेच म्हणजे बैल चेंज करतात. तर आपल्याला काय वाटते? कारण आपण हार मानत नाही काय, त्याच बैलांची आम्ही मेहनत करून आपल्या बैलांची आपल्याला खात्री आहे की मेहनत केली नंतर बैल हे आपल्याला यश देणारच. काय आम्ही 2-3 वर्ष हेच सोड पलवतोय. पुढील अपेक्षा काय आपल्या पुढे बैलांची? अपेक्षा काही नाही, जे आहे या गटामध्ये व्यवस्थित पाळले तर भरपूर झाले, एवढं समाधान. म्हणजे आपली जोडी आपली पलते ते आपण एवढं समाधान आहे. समाधान वाटत. पण स्वतः मालक मालक आहोत आणि आपण स्वतः चालक, तर काय फायदा होतो? हा फायदा म्हणजे आपल्याला बैलांचा सगळा अंदाज कळतो आणि दुसरी गोष्ट स्वतः आपल्याला माहिती पडतं बैल कुठला कमी येतोय, काय होतंय, कुठल्या बैलाला किती. आपलीकडचे बैल तयार करत आहेत, त्यांना काहीतरी प्राधान्य दिलं पाहिजे. तर काय वाटतं? बरोबर आहे, आपल्याला पण प्राधान्य दिलं पाहिजे, आपण पण त्याचं चालू शकतो. थोडा अपयश येत होतं. रातची गाडी कशी पाहिजे? कारण गाडी सुटताना मागं- एकदम लास्ट सुटली. आज जाऊन पण गाडी बैल कव्हर करून सेकंड लास्ट टर्न करून गाड्या आवडून काशी येथे झालेल्या शर्यतीमध्ये क्वार्टर फायनल मध्ये प्रथम क्रमांक आलाय सर्वेश दिवेकर बारशी यांचा. तर सर्वेश, पहिले आपल्या बैलांची ओळख करून दे. हा बाबू आणि हा सोन्या. बाबू आणि सोन्या, तर काय बोलशील, आज जोडी कशी पळाली आपली? आज बैल चांगलेच धावले. आज नक्कीच काय आपला फेऱ्याचाच बंदर होता, गाडी चौथी टर्न करून पहिली लागली. नक्कीच कारण होम ग्राउंड अपेक्षा, प्रत्येकाला होम हा. ग्राउंड मध्ये अपेक्षा असते. आम्हाला अपेक्षा होतीच आज पहिल्या नंबरची, पण बैलाने पण चांगलीच साथ दिली. नक्की तरी यार, पण चौथा टर्न झालेला, आज बैलाने चांगलीच साथ दिली. 2 वर्ष तर चांगलीच गाजवली, पण हो. ह्या वर्षी थोडा अपयश येत थोडा होतं. हे होता आणि आज चांगलाच कमबॅक केला. आज बैलाने करून दाखवलं. तर काय आपली अजून अपेक्षा काय बैलांकडून? तर बघू आता पुढे, एक आता नांदगावला आहे ना 3 तारीख, तिथं पण तयारी करू आपण जोरात. तर बघूया काय होतंय. नक्कीच कारण आपला बाबू तर आपण स्वतः तयार केलाय हो, घरीच. आणि घरी. काय स्टार्टिंग म्हणजे आपण तिकडे काय एवढा हे नव्हता झालेला, तो पण कोराच होता तिकडे. फक्त घोड्याच्या जोडीला फक्त हे केलेला त्याला. तर गाडी सुटून वगैरे किती फिरली, टर्न किती केलंस? तो चौथा आपण पोटात फिरून पहिलाच झाला टर्न असा. लगेच म्हणजे ओव्हरटेकला टाकली फिरल्या बाकी फिरल्या. गाड्या सगळ्या बाहेर गेल्या टर्न मारायला. हा, बाहेर म्हणजे होत्या जवळच आपल्या बैलाचा पाय पण गेला चाकात दुसऱ्या गाडीच्या, तरी पण गाडी चांगली धावली. नक्कीच जरा यावर नंबर केले जोडीने. पहिले कामातला लागला होता तिसरा, हा. आणि इथे आता पहिला. म्हणजे एकूण 4 शर्यती झाल्या, 2 नंबर झाले. 2 नंबर. कारण आता मागील 2-3 वर्ष बघितली की आपली गाडी कायम काय नंबरात आहे. होते. तर कसं वाटतंय आज? एकदम खूप छान वाटतंय, जबरदस्त. बैलाने आपलं काम करून दाखवलं. नक्कीच कारण आपल्या होम ग्राउंड मध्ये कायम गाडी आपली गुलालच आहे. मुलालाच आहे, होम ग्राउंड मध्ये कधी गाडी फेलत नाही आपली. फेलच नाही. होम ग्राउंड आहे हा, एकदम फर्स्ट क्लास गाडी धावते. तर काय आपण म्हणजे आपल्या मुलाविषयी काय बोलायचं सर्व्हिस विषयी? नाही, मुलाचा काही प्रश्नच नाही, 1 नंबर गाडी हाकलतो. कारण स्वतः चालक मालक स्वतः स्वतः. चालक मालक स्वतःच मेहनत करतो तो, आणि खूप त्याला आवड पण खूप आहे. तर आता आपल्या बैलांविषयी आपण काय बोलाल? कारण आता असं आहे की एक शर्यत म्हणजे आता आपली गाडी क्वार्टरला पळते, तर एवढ्या वरच्या रेंजला एक शर्यत 1-2 शर्यती जर बैल हार झाली बैलांची, तर लगेच म्हणजे बैल चेंज करतात. तर आपल्याला काय वाटते? आपण हार मानत नाही काय, त्याच बैलांची आम्ही मेहनत करून आपल्या बैलांची आपल्याला खात्री आहे की मेहनत केली नंतर बैल हे आपल्याला यश देणारच. काय आम्ही 2-3 वर्ष हेच सोड पलवतोय. नक्की पुढील वाटचाल ओके. शुभेच्छा. थँक्यू. प्रशांत दिवेकर बारशी यांची जोडी आहे. तर का आपल्या बैलांची ओळख करून द्या. सर्जा आणि सैराट. सर्जा आणि साईराट ना? तर किती वेळ काढायला होती आपली जोडी आज? 3 क्वार्टरच्या खाली होती, दुसरी बसली. गाडी पहिलीच बसली असती, पण ती समोरची गाडी बाद होती, ती जरा झोला खायत होती, त्याच्याने गाडी आळली गेली, नाही तर गाडी पहिलीच बसली. म्हणजे दुसरी गाडी साईडची आली. हा, दुसरी साईडची आली, ती जरा ती वरती घेत होता ना, म्हणून ती जरा झोला खाल्ला ना त्या गाडीने, म्हणून आपली बाद दुसरी लागली. नक्की यावर्षी नंबर किती केले? या वर्षी आपली पहिल्यांदाच पहिली हाकलली. शर्यत. हा, पहिली शर्यत. शर्यतीने हाकले होता. हा, भाटाला हाकललेली, भाटाला प्री क्वार्टरला दुसरी बस. दुसरी म्हणजे समुद्र किनारी हाकली होती. समुद्र किनारी एकदा ना मुरुडला हाकलली, तिथे बसली. तिथं नाही तिथे लागली. बसली, हा. बसली नाही बस. नाही बसली म्हणजे यावर्षी म्हणजे जास्त नंबर केले नाही. नाही, थोडं जास्त अपयश number येत केले होतं. नाही, हा. अपयश येत होतं, नक्की कारण जिद्द सोडली नाही नाही, काय त्याच्यासाठी, बरोबर. म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रात टिकायचं म्हणजे आपली गाडी नाही, नंबरात बरोबर. बसो नाही बसो म्हणजे कायम टिकून राहायला आज पाहिजे. फक्त एकच मला वाटतंय का आज कर्नाटकी बैल होते आपल्या गटात, पण आपली बैल चांगली चालली, म्हणजे इथले बैल आपण असून खेडीतले बैल असून त्यांच्या बैलांसोबत चांगली चालली. नक्कीच कारण आता आपल्याला काय वाटतं कारण म्हणजे कर्नाटकी बैल असे वर पाहिजे आपल्या गाडा म्हणजे बरोबर. आपल्या जे आपलीकडचे बैल तयार करत आहेत हा. त्यांना काहीतरी प्राधान्य दिलं पाहिजे. तर काय वाटतं? बरोबर आहे, आपल्याला पण प्राधान्य दिलं पाहिजे, आपण पण त्यांच्यात चालू शकतोय. नक्कीच कारण आता असं आहे की एखादा जर बैल तयार करत म्हणजे जे खालच्या पहिल्या गटापासून चालू करते, पण त्या गटात कर्नाटकी बैल येतात. बरोबर आहे, त्यातून आपण पण टिकू शकतो, आपण पण तेवढी जिद्द बाळगतो. टिकू शकतो पण कसं आहे ते रेडीमेड बैल येतात म्हणजे नाही, असं बरोबर की आहे, आपण हे हेडीत नाही घेऊन बैल घडवलेले बैल आहे. तर आपले मेन म्हणजे आपल्या इकडचे मेन जे बैल तयार करतात त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्याविषयी आपल्याला काय वाटतं? नाही, बरोबर आहे, तसंच करायलाच पाहिजे, प्राधान्य तर द्यायलाच पाहिजे आपल्या इकडच्या बैलांना, घडवायलाच पाहिजे आपल्या इकडचे बैल.
हे डायरेक्ट रेडीमेड बैल काय ते आणून कोणी हाकलू शकतो. पण घडवणं हे आपला मेन आहे. नक्कीच, कारण आता असं आहे की एक शर्यती अपयश आलं की लगेच नवीन बैल, कारण सर्वेश गावाचा मुलगा. तर 2-3 वर्ष म्हणजे कायम टिकून आहे की आपली गाडी अपयश आला तरी आपली बैलांवर मेहनत करून आपली बैल नाही, स्वतः बरोबर तयार आहे. केले. तर का नांदगावला तर शर्यत आहे, तसं त्यासाठी शुभेच्छा. Thank you. तर मित्रांनो, पहिल्या गटामध्ये प्रथम क्रमांक आलाय, चिकनीची बैल जोडी आहे. तर मालकाचं नाव काय? तर आपल्या बैलांची ओळख करून द्या पहिले. जयेश खेडेकर, दिवेकर. तर सरजा आणि बैजा. सरजा तर माझे 1 वर्ष बोलतोय ना, किती या वर्षी जो केलाय नवीन आणलाय? गेल्या वर्षी आणले. तर किती नंबर वगैरे किती गेले? आता भाटात पहिल्यांदा एक पहिला केलेला, बापल्यात एक पहिला भेटलेला आणि आता या वर्षी जास्त करून भाटाला गाडी आता हाकलते. 3 हकललेली, 2 वेळा विनर झाले. म्हणतात पहिल्यांदा समुद्र किनारी किती वेळा हाकलली गाडी? भाई चौथ्यांदा चौथ्यांदा, म्हणजे नांदगावला हाकलली होती. नांदगावला 2 वेळा हाकलली असेल. नादगावला शिर्डी नागावला नेलेले. तर काय बैलांविषयी आपण काय बोलशील? बैल आहे चांगले, एक पण चांगला आहे. जॉकी कोण बसला? अनिकेत पालन. अनिकेत पालवणकर. काय जॉकी विषयी काय बोलशील? काय तोच असतो ना काय? हो काय काका, आपण काय बोला, आपल्या गाडी विजयी झाली तर कसं वाटतं आपल्याला? पुढच्या वर्षी फायनलची तयारी चालू. काका, हा बैल आपला नक्कीच, कारण भाटाची फायनल मारतोय. सोहम पैकी बैल. तर सोहम काय बोलशील? माझा बैल होता, त्यांनी बैल मागितला, मी बैल व्यवहार करून दिलेला. तो बैल आल्यापासून त्यांना गुलाल भेटायला लागला. ह्याच्या आधी गुलाल त्यांना भेटले नाही. नक्कीच, कारण तुझ्या इथे पण बरेच नंबर केला ना. माझ्याकडे बैल नाही. तू गेल्या वर्षी घेतला. गेल्या वर्षी घेतला आणि यंदाचा पहिला वर्ष बैलाचा, म्हणजे यंदा पहिल्या वर्ष पळायला लागला, गेल्या वर्षी आणला. तर मित्रांनो, काशीद बंदर येथे झालेल्या शर्यतीमध्ये सेमीफायनल मध्ये प्रथम क्रमांक आला आहे. तर दादा, नाव सांग आपलं पहिलं तर. माझं नाव सलमान घाटे. तुझ्याच नावाने गाडी बोलते ना? माझे नाव त्या बैलाचं नाव काय? सुंदर्या सुंदर्या. आणि हा पक्षा. पक्षा बसलो होतं गाडीवर? सामित गाजाली तोच असतो काय? ना, आज तो बसला होता. म्हणजे प्रत्येक शर्यतीला मग वाटतं जॉकी चेंज असते. चेंज असतं प्रत्येक सेपरेट. नक्की किती नंबर झाले आपल्या जो बैल आता जोडीचे? 7वा नंबर आहे. 7वा, म्हणजे सेमीफायनलच कायम पडलं. सेमीफायनल काय गेल्या वर्षी मला क्वार्टरला होते ना का? सेमीलाच होती. गेल्या वर्षी सेमीच सेमीला- पडते. सेमीलाच होती. तर हा बैल कधी घेतला आपण? आताच घेतला, एक 3-4 महिने झाले असतील. हा आताच हा नवीन बैल बैल घेतला, घेतला. लकी निघाला आम्हाला. बैल घेतल्या गेला त्यांनी 7 गोल दिला आम्हाला. कुठून घेतला? आम्ही आमच्या इथं वावीतनं घेतला बैल. वावे म्हणणार. आणि हा बैल आम्ही वडणं आणला होता. म्हणजे जोडी झाली होती. काय, हा फक्त वडणं आणला होता पहिले. कन्नडशी आणला होता. त्या या जोडीला कुठला बैल होता? वशा होता एक आणि एक फुल्या होता. बैल लय 5 बैल ह्याच्या घालत. नक्कीच, कारण मग बरेच बैल झाले आपण. बरेच बैल झाले ह्याच्या घालत. तर काय अपेक्षा काय आपल्या अजून? आता बघू, अपेक्षा आहे मोठी. नक्कीच, कारण मला वाटते जाईल तिथे कायम म्हणजे 3 नंबर मध्ये गाडी आहेच काय? आहेच आहे. पण कधी एकाच भेटते, कधी नाही भेटते, पण गाडी चांगली धावते. असं नाराज नाही करीत आम्हाला कधी, पण गाडी चांगली धावते. गावातली म्हणजे त्यांची काकांची गाडी फैरोज घालते, यांची पण गाडी म्हणजे कायम टॉप मध्ये कायम टॉप मध्ये पळवली. पहिले पळायची. कायम सतत टॉप मध्ये गाडी पळायची. नक्कीच, कारण आता फायनलची नक्कीच अपेक्षा असणार. तर अपेक्षा आहे, भरपूर अपेक्षा आहे. करू. तर या वर्षी आपली अपेक्षा आहे की पुढल्या वर्षी हेच उतरायची? अपेक्षा, हेच वर्ष अपेक्षा करू. याच वर्षी हेच वर्ष. नक्कीच, कारण आता काही मोजक्या शर्यती राहिल्या, म्हणजे नाही, 3-4 शर्यती राहिल्यात. तीनच तर खेळ नक्कीच, झाले. कारण आपली गाडी फायनल मारेल, कारण आपली त्या रेंजला गाडी नक्कीच पळते. धावते, 100% धावते, पण प्रयत्न करणार फायनल मध्ये धावायची. तर आपली तयारी वगैरे कशी असते तयारी पाहिजे? चांगली असते. माणूस सोबत माणूस असतो आपला, हा विघ्नेश मुंबईकर, तर तयारी असतं सगळं. मित्र परिवार आपला. पुढील वाटच्या शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, काशीद बंदर येथे झालेल्या शर्यतीमध्ये सेमीफायनलला द्वितीय क्रमांक आला आहे. तर गाण्यात आपल्या बैल मालकाचं नाव काय? सागर रामजीवन आणि वडिलांचं नाव तर आपल्या बैलांची ओळख करून दे पहिले तर. हा काय? फुल्या. फुले. आणि हा बांड्या. आपला बांड्या तर मला वाटतं गेल्या वर्षी 2 वर्ष बोलतोय ना आपली तर. 2 वर्ष होते, 2 वर्ष कंटिन्यू नंबरात. या वर्षी आता उतरल्यापासून 200 झालोय. तिसरी शर्यतीला उतरलो, पहिलाच बोला. तर आजची मेहनत कशी होती बैलांची? कसं तयारी कशी होती? तयारी करणार चांगली होती संडे तयारी चांगली होती. तर बऱ्याच शर्यतीमध्ये म्हणजे स्टार्टिंगला आपला स्टार्टिंग चांगली झाली. हा. बरेच नंबर किती नंबर मारले स्टार्टिंगला? स्टार्टिंग कंटिन्यू नंबर. क्वार्टर सेमी शर्यत झाले तेवढ्या, एकच फक्त मुरुडची नंतर मग आपला बैल चेंज केला, बैलचे. त्याच्यात थोडा अपयश येत होतं. पेशंट म्हणजे हाणल्या बैल अजून खात पण नाही, काही अजून त्याला हवामान नाही सुटायला हातल्यापासून. जे बैल 1 दिवस एवढा खात आहे, 8 दिवस खात, पेंडा पण थोडाच खात. तर आजची गाडी कशी पळाली? कारण गाडी सुटताना मागे- एकदम लास्ट सुटली. आज जाऊन पण गाडी बैल कव्हर करून सेकंड लास्ट टर्न करून गाड्या आवडून नक्कीच, काय आता 2-3 किती शर्यती हाकलल्या आपण नवीन बैलांच्या? नवीन बैला 2 आहे, तिसरी शर्यत 2 याला नेले, सारलला न तालमालाला नाही, तेव्हा थोडी पाठी राहिली गाडी, पण 5 वेळा
नक्कीच, कारण जिद्द नाही सोडली तर. जिद्द नाही सोड. बैल जेव्हा खायला लागेल त्या दिवशी नक्कीच. काय अपेक्षा काय तुला अजून बैलांकडून? फायनलची अपेक्षा. फायनलची नक्कीच अपेक्षा आहे, कारण फायनल साठीच आपण हा नवीन बैल केला. आपलं नाव सांगा पहिले तर. माझं नाव ऐकायच्या अगोदर माझ्या मुलाचं नाव ऐका. सागर वने, भोईगर, राहणार भोईगर. मुलाच्या नावाने आपली गाडी हा, पळते. मुलाच्या नावानेच गाडी. तर आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीपासून आहात तरी? तरी झाले असेल 10-1 वर्ष झाली. 10 वर्ष. हा, 10 वर्ष झाली. पहिली कुठल्या गटाला बैल होती? आम्ही सुरुवात केली म्हणजे प्री क्वार्टर पासून सुरुवात. प्री क्वार्टर. हा, प्री क्वार्टर झाला, क्वार्टर झाला तर सेमीफायनल आमची ह्याला दोनदा अंतरात आली आपल्या कामातला. कामतला 2 वेळा अंतरात आली. परत 2 वेळा नादगाव आकारली, तिसरी चौथी आली. तर मी एक बैल बदलला, आता एक नवीन बैल घेतला, पण त्याला जोडला. नक्कीच, कारण आपल्या हा. बांड्याकडून तर खूप अपेक्षा आहेत. हा, पण अजून फायनलला उभा राहील. तरी आपल्याला म्हणजे पुढल्या वर्षी आपली नक्की फायनल हो, नक्की. तयारी असेल. नक्कीच पुढल्या वर्षी फायनल तयारी असेल. तर बैलांची तयारी वगैरे कोण करतो? आमची मेन बैलांनी तयारी करतो म्हणजे संदेश ह्याच्या हातात पूर्ण जोडी आहे. आज बैलांनी तयारी करतो, आज सगळं करतो. आम्ही फक्त सोबत येतो आणि हाकलणार आमचा मेन रायडर गणेश. नक्कीच, गणेश कारण याला मार्गदर्शन करणार, आज तशी मेहनत करणार. नक्कीच, कारण सर्वांचं कॉम्बिनेशन चांगलं पाहिजे. रायडर असेल किंवा बैल सांभाळणार असेल, मालक असेल. हा संबंधणार बैल, त्याला मार्गदर्शन गणेश आणि आमचा तो भाऊ आहे लक्ष्मी, ते दोघं त्यांना सांग. तर आता मी तू फक्त काय बोलशील? पंगत येतो आणि घरी जातो. मी तर जास्त जात नाही. बैलांकडे मी जात नाही. हे आमचे सेट आहेत. हा, काका, आपण काय बोलाल आम्हाला काकांविषयी? support आहे. आपण काय बोलाल काकांविषयी? प्रश्नच नाही. चांगलं याच्या मेन लाल बैलावर सगळं त्यांची गाडी आहे आणि खरोखरच चांगल्या प्रकारे मेहनत असून चांगली मेंटेन करतात. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नाद एकच. बैलगाडी शर्यत. हे मित्रांनो, सेमीफायनलला तृतीय क्रमांक आलाय, आवाजची जोडी आहे. तर काका, आपलं नाव सांगा पहिले तर. माझं नाव विकास पांडुरंग भगत आणि बैलांचं नाव सोन्या सोन्या. आणि तो राजा. राजा मोठे आत्ताच खरेदी केला. आत्ताच खरेदी केलाय. नवीन हा दुसरी बैल आहे त्याची. दुसरी शर्यत आहे. हा. आणि या वर्षाचा पहिलाच आहे तो, म्हणजे या वर्षी हाताळलेलाच नव्हता. नक्कीच. आम्ही दादांकडून हा, घेतला. आम्ही दादाकडनं घेतलेला आहे तो. आणि हा आणि तो सोन्या निवासी तो फायनल धावल्यात बरं. फायनल लावलेला आहे. यांनी पण वाटत एक फायनल केली आहे. हो, एक फायनल या बंदरात काहीतरी मारलेली आहे त्याने. तर आपण काय बोलायला म्हणजे गाडी सुटल्यापासून कशी होती आपली? सुटल्यापासून गाडी व्यवस्थित पळाली. 2 नंबर मध्ये 2 नंबर पर्यंत जाताना कावा फिरा झेंडा फिरा 2 नंबर होती. नंतर तो येईपर्यंत ती 2 नंबर पळत होती. अर्ध्या मागानंतर बैल नवीनच बैल आहे, तो जरा कमी आला म्हणून 3 नंबर गाडी बसली. नक्की. आपण सेमीलाच होती ना हो, गाडी? सेमीलाच. कायम सेमीलाच हो, पळते. सेमीलाच. याच्या आधी आपला राजा होता ना? याच्यामध्ये राजा तो होता. पण राजा ना? तो पण राजा होता. तो आपण विकला म्हणजे तो मी विकला गेला बैल आहे, त्याच्यामुळे हा. आता मी हा नवीन घेतलेला आहे. तेव्हा पण सेमीला कायम नंबरात तेव्हा होती. पण जो 4 नंबर 1 नंबर सेमीला मारला, कंटिन्यू 4 नंबर क्वार्टर फायनलला मारले. आवाजला पण 1 नंबर म्हणजे मोठी आवाजला शर्यत झाली तेव्हा पण हो, 1 हो. नंबर केला होता. हा. तर आता आपली पुढील अपेक्षा काय आपल्या पुढे पहिल्या? अपेक्षा काय नाही, जे आहे या गटामध्ये व्यवस्थित पाळले तर भरपूर झाले, एवढं समाधान. म्हणजे आपली जोडी आपली पलते ते आपण एवढं समाधान आहे. समाधान वाटत. म्हणजे आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीपासून आहात तरी? आम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये तसे बरीच वर्षे आम्ही काय करतोय, पण त्याच्या अगोदरपासून आमच्या सर्व आजोबांपासून वडिलांपासून सगळे आमचे, आणि मी तर या वर्षी जवळजवळ 20 वर्ष तरी बैलगाडी क्षेत्रात आहे. स्वतः चालक मालक स्वतः सगळं. तुम्ही काय सांगाल की आपण स्वतः मालक असं मालक आहोत आणि आपण स्वतः चालक, तर काय फायदा होतो? फायदा म्हणजे आपल्याला बैलांचा सगळा अंदाज कळतो, आणि दुसरी गोष्ट स्वतः आपल्याला माहिती पडतं बैल कुठला कमी येतोय, काय होते, कुठल्या बैलाला किती मेंटेनन्स आता वाढवायला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा बैलाचा अंदाज कळतो. आणि दुसऱ्या गेलं तर काही समजायला येत नाही, त्याच्यामुळे स्वतः असल्यानंतर माणसाचा तो अनुभव असतो गाडीवर बसल्याला. नक्कीच. आता आपण आवाजचे आहात, हो. तर आपल्याला आवाज म्हणजे आपलीतला एक सर्वात मोठा समुद्र किनारा आहे. तर आपल्याला हो. नक्कीच अनुभव आहे की समुद्र मैदान छोटा असू दे किंवा मोठा, कशी गाडी हाकलायची नक्कीच हो, तो माहिती आहे. अंदाज असतो. आणि स्वतः बसल्यानंतर स्वतःला सगळं समजतं काय गाडीचं काय. शर्यतीची तयारी वगैरे कशी असते आपली? शर्यती जरी आपली नॉर्मल असतं, बाकी काही बैलांना काय नाही, नेहमीच ते खाणं-पाणी आहे, ते टाइम टू टाइम केलं पाहिजे. त्यांची मेहनत ठेवली, अंग माशा परत धुणं चोळणं हे सगळं व्यवस्थित ठेवायला पाहिजे. ह्या आधी आपल्या कुठल्या गटाला आपली गाडी पाहिजे? म्हणजे क्वार्टर फायनलला 5 नंबर मारले. म्हणजे ह्या बैलांच्या आधी या बैलाच्या राजा बरोबर मी क्वार्टर फायनलला मारलेले. राजा आपला माती बंदरचाच बैल तो. माती बंदरचा बैल. नक्कीच, कारण आपण घेऊन चांगला त्याला घडवला. हो. आणि त्याने नाव केलं समुद्र. नक्कीच, कारण आपलं मेहनत, आपण बैलांवर मेहनत करायला तर आपण नक्कीच बैलांना फल देतो आपल्याला. बरोबर. कारण सोन्या पण मला थोडा इंजरी होती सोन्याला सोन्या पण. म्हणजे सोन्या तो काय त्याला बादच केलेला होता जवळजवळ, पण त्याला नावाला मी आणलेला आता. नक्कीच, कारण हा, शर्यतीला त्यांनी.
आकलून आला की थोडा पाय उचलत काही नाही नव्हता काही नाही एकदम ओके आहे. पण नंतर आपण स्वतः तयार केला चांगला. हा तर आता काही नाही बैलाला. याच बंदरात एक वर्ष त्याला आणला होता. नाही, नांदगाव बंदरात आणला होता. तेव्हा तो लंगडा पडला होता. त्याच्यानंतर मी त्याला पूर्ण पावसाळ्यात व्यवस्थित पाळगून त्याला व्यवस्थित बनवलं आणि त्याच्यावर मी आज नाव घेतोय. नक्कीच. कारण आता असं आहे की इंजरी आली की बैल म्हणजे लगेच नवीन बैल घेतात. तर आपण स्वतः तर थोडं संयम ठेवून मला त्याला पण तयार बरेचदा केलं. असे सांगितलं काय हा बैल तुम्ही या बैलाच्या नादाला लागू नको, बैल दुसरा घ्या, हा बैल तुमचं काम करणार नाही. पण मला कॉन्फिडन्स होता का बैल येणार आणि आज बैल हा टॉप लेवलचा बैल आहे समुद्र किनारी. नक्कीच. आहेच तसा. तर पुढील वाटचाल शुभेच्छा. धन्यवाद.